sir. Good morning. मग आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सांख्यिकी या घटकाला 6% भारांश आहे. याच्यामध्ये मध्यमान, जोड स्तंभालेख, वृत्तालेख, विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख एवढं छोटं घटक आहेत. हा 6% भारांश आज आपण पाहतोय. सहज मार्क मिळून जाणार हा प्रश्न आहे. पहिला प्रश्न पहा, मध्य काढायचा आहे. आता मध्य काढण्याचं सूत्र सर्वांना माहित आहे. सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले प्राप्तांकांची एकूण संख्या. प्राप्तांक म्हणजे त्या सांख्यिक सामग्रीतील संख्या. तुम्हाला सारणी दिलेली आहे पहा, सारणी, आणि त्या सारणीचा आपल्याला मध्य काढायचा आहे. पहिल्या आडव्या ओळीमध्ये खरी कमाई दिलेली आहे आणि दुसऱ्या आडव्या ओळीमध्ये बालवीरांची संख्या दिलेली आहे. म्हणजे 5 रुपये कमाई असणारे बालवीर किती आहेत? 5. 10 रुपये कमाई असणारी बालवीरांची संख्या किती आहे? 3, 4, 25, 7, 30. आता खरी कमाई आहे त्याला आपण प्राप्तांक म्हणणार आहे. प्राप्तांकाला एक साइन आपण दर्शवतो पहा. आणि बालवीरांची संख्या म्हणजे तेवढी कमाई मिळवणाऱ्या बालवीरांची संख्या, त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. फ्रिक्वेन्सीला कशाने डिनोट करतो? FI न. कोण सांगतंय अशा प्रकारच्या सामग्रीचा मध्य कसा काढायचा? नम्रता. हा, सांग नम्रता. सर, ते वरचा आणि खालची लाईन दिली ना, घरी कमाई रुपये आणि बालवीरांची संख्या, त्यांचा गुणाकार करायचा. बरोबर आहे. बघा, मी आता काय करतो, इथं जागा नाही, आपण उभं लिहूया. XI आणि FI च्या किमती काय करूया, अशा उभ्या लिहूया. व्हाईट बोर्ड मी घेतो. म्हणजे बालवीरांची संख्या आहे त्याला आपण XI ने डिनोट करूया, आणि सॉरी, खरी कमाई XI ने डिनोट करूया, आणि जी बालवीरांची संख्या आहे त्याला FI ने डिनोट करूया. आणि ह्या दोघांचा जो गुणाकार आहे तो तिसऱ्या स्तंभात लिहूया, FI गुणिले XI. अशी एक 3 स्तंभाची सारणी तयार. आता पहिली जी कमाई आहे ती 5 रुपये आहे, आणि 5 रुपये खरी कमाई असणाऱ्या बालवीरांची संख्या आहे 5. आता ह्या दोघांचा गुणाकार आपण तिसऱ्या स्तंभात लिहू. सांगा किती येतो गुणाकार? 5 5 25. 25. त्यानंतर खरी कमाई 10 असणाऱ्या बालवीरांची संख्या 8. गुणाकार 80. खरी कमाई 15 असणाऱ्या बालवीरांची संख्या किती आहे? 3. गुणाकार 45. खरी कमाई 20 बालवीरांची संख्या 4. गुणाकार 80. खरी कमाई 25 बालवीरांची संख्या 7. 25 7 175. आणि खरी कमाई 30 रुपये असणाऱ्या बालवीरांची संख्या आहे 3. गुणाकार 90. आता हित आपण बेरीज करूया. आता सम ऑफ FI, ज्याला आपण N म्हणतो, एकूण फ्रिक्वेन्सी, एकूण वारंवारता. तर आपण बेरीज FI मधल्या सगळ्याची. 5 अधिक 8 13, 13 अधिक 3 16 अधिक 4 20 27. बरोबर 30 आहे.
आणि या पाय एक्सायची समला आपण हे त्याला आपण सम असं सुद्धा म्हणतो. सम ऑफ एफ आय गुणिले एक्स आय पुढे यांची बेरीज 5 आणि 5 10 आणि 5 15 हाताला 1 9 1 10 आणि 17 17 आणि 8 25 आणि 4 29 29 आणि 10 39 हाताला 3 3 आणि 1 4 बरोबर आहे ना 495 रे. हो सर. हो. आता एफ आय एक्स आय ची सम आणि टोटल फ्रिक्वेन्सी काढल्यानंतर सूत्र सांगा. आपल्याला काढायचे तर आहे या सामग्रीचा मध्य. समेशन 30 एफ आय भागिले समेशन कोणाची एफ आय एक्स एक्स आय आय भागिले एन. आणि भागिले एन म्हणजे तिसऱ्या स्तंभातील बेरीज भागिले दुसऱ्या स्तंभातील बेरीज. मग 495 भागिले 30. आता वरच्या संख्येला 3 न भाग जातो आणि खालच्या संख्येला पण 3 न भाग जातोय कारण वरची बेरीज बघा 3च्या पटीत येते. 4 आणि 9 11 सॉरी 13 13 आणि 5 18 बघा भाग जाते 3 एके 3 3 सक 18 3 5 15 आणि खाली 3 दाय 30. आता 10 भागायचं म्हणजे एक दशम चिन्ह डावीकडं म्हणजे 16 आणि 5च्या मध्ये दशम चिन्ह 16.5 आणि हा पर्याय बघा पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. जमल ना अशा प्रकारच्या वारंवारता वितरण सारणीचा मध्ये काढायला? हो सर. सर. आता उभी सारणी तयार न करता मी आडवी सारणी करतो बघूयात तोंडी येते का. आता ही एक्स आय एफ आय आहे खाली मी एफ आय एक्स आय करतो आडवं. सांगा इथे किती येईल? 21 दोन्ही 21 दोन्ही 42 42 हा गुणाकार 25 8 200 200 हा गुणाकार 28 सक 168 168 68 168 हिसाबाचा 150 150 150 32 दीड- पाचा 160 160 35 दोन्ही 70 70 आणि 50 दोन्ही 100 आता मला पाहिजे एन सांगा किती ते एन. एन म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज करा. 8 आणि 2 10 आणि 7 16 आणि 10 26 सर 27 30 28 येते 30 येते. सर 30 येते. आता सिग्मा एफ आय एक्स आय सांगा. एफ आय एक्स आय ची सम आता हे थोडं मोठं आहे. अहो एक ची बेरीज करूया 8 आणि 2 10 ना आजचा 1 दशक बेरीज करा 7 आणि 1 8 6 14 14 आणि 5 19 890 येते सर. 20 25 890 26 29 बघतो 2 हाताला 2 1 3 4 5 6 तर 7 890 8 890 बरोबर 890 आणि मग आपल्याला काढायचे मध्याला एक्स बार म्हणतो आपण. सम ऑफ एफ आय गुणिले एक्स आय भागिले एन. त्यामध्ये एफ आय एक्स आय ची सम किती आहे? 890 890 आणि टोटल फ्रिक्वेन्सी किती आहे? 30 30. आता हा शून्य गेला भागाला होती 2 6 2 उरलं 2 उरलं तेव्हा घेतलं 9 29 3 28
27 राहिले 2 युक्त 0 318 3 असंच येत राहणार ना? 29.6 आवर्ती. अशा पद्धतीने तुम्हाला वारंवारता वितरण सारणीचा मध्य यातलं एक गणित परीक्षेला येऊ शकते पहा. आता हे साधं आहे पहा. 57, 91, 64, 75, 59, 86, 72 या 7 संख्यांचा मध्य काढायचा आहे. अगोदर मला मध्य काढण्याचं सूत्र कोण सांगते? सर्व प्राप्तांकांची बेरीज सर्व भागिले एकूण प्राप्तांकांची प्राप्तांक. बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. बरोबर. सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण एकूण. प्राप्तांक. आता प्राप्तांकांची बेरीज म्हणजे कोणाची बेरीज करावी लागणार? 57 दिलेल्या 60 संख्यांची अधिक 91 अधिक 64 अधिक 75 अधिक 59 अधिक 86 सर 504 येते बेरीज. किती ती? 504. 504. ओके, त्याला 7 ने भागलं. 7 7 49 1 4 14 72. पर्याय क्रमांक म्हणजे 3. पर्याय क्रमांक पर्याय 3. 3 बरोबर. प्रश्न चौथा नाही, हा 5वा आहे. तिसरा आपण घेतलाच नव्हता. 7 संख्यांचा मध्य 52 आहे. त्यापैकी 6 प्राप्तांक 59, 38, 74, 57, 49, 63 आहेत. तर 7वा प्राप्तांक. आता काय करूया आपण? सर्व सर एकूण प्राप्तांकांची बेरीज प्राप्तांकांची बेरीज करायची. 7 प्राप्तांकांची काय करूया? बेरीज करूया. आता जो मध्य आहे त्याला 7 न गुणूया. आता 7 प्राप्तांकाच्या मध्ये आहे 52 आणि त्याला 7 न गुणल्यानंतर किती ते बघा? 7 दोन्ही 14 चा 1 7 5 35 आणि 1 36 बरोबर ना? हो. आता तीच बेरीज 59 पहिला प्राप्तांक, दुसरा प्राप्तांक कोणती? 38 प्लस तिसरा प्राप्तांक आहे 74, चौथा प्राप्तांक आहे 57, पाचवा प्राप्तांक आहे 49, सहावा प्राप्तांक आहे 63 आणि जो 7वा प्राप्तांक आहे तो x मानूया आपण. सर आता यांच्या दिलेल्या सगळ्यांची 340 येते बेरीज. ह्या 6ची बेरीज येते का? हो किती? सर. 340 340. अधिक x. आता अगोदर आपण बेरीज बरोबर मध्य गुणिले 7 या गुणाकारानं सर्व प्राप्तांकाची बेरीज काढली. तीच खाली अशी आली. मग याच्यावरून एक एक्सएल समीकरण तयार करू. 340 अधिक x बरोबर 300 किती? 64. आता ही वजाबाकी जर केली आपण 364 वजा 340 किती वजाबाकी बघ? 24. म्हणजे जी 7वी संख्या किंवा जो 7वा प्राप्तांक आहे तो 24 म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. सर हे गणित नाही. हा काय म्हटला? गणित डबल सांगा. अरे काय करायचे तुम्हाला सांगतो की आपलं सूत्र कसं आहे? मध्य बरोबर प्राप्तांकांची बेरीज
भागिले एकूण प्राप्तांक. आणि जो मध्य आहे तो तुम्हाला दिलेलाच आहे ना 52. आता प्राप्तांकाची बेरीज म्हणजे आपण 7वा प्राप्तांक जरी x मानला तर या 6ची बेरीज अधिक x. आता या 6ची बेरीज कुणीतरी केली होती, किती रे मगाशी? 340. 340. आणि 7वा प्राप्तांक x आणि भागिले एकूण प्राप्तांक किती आहेत? 7. झालं, मग तिरकस गुणाकार केला. 52 गुणिले 7 केलं 7 दुनी 14, 7 1 7 5 35 अधिक 1 36. आणि वरचा अंश आहे 340 अधिक x. मग 340 ला डावीकडे घेतले, 364 वजा 340 झालं 24. अशा पद्धतीनं जो 7वा प्राप्तांक आहे तो 24 आला. पर्याय क्रमांक 2. समजलं का? हो सर. ओके. आता प्रश्न क्रमांक, मी आता सगळं घेतलं नाहीत कारण भरपूर सरावाला उदाहरणं आहेत. 9 संख्यांचा मध्य 48 असून त्यापैकी 8 संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत, तर 9वी संख्या काढा. आत्ताच सूत्र वापरायचं पुन्हा एकदा. मध्य बरोबर सर्व प्राप्तांकांची प्राप्तांकांची बेरीज बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. एकूण प्राप्तांक. आता 9 संख्यांचा मध्य तुम्हाला 48 दिलेला आहे, डावी बाजू 48 लिहितो. आता सर्व प्राप्तांकांची बेरीज म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8, 8ची बेरीज करून मला सांगा की सुमित कोण आहे? सुमित आवाज मीट कर, तुझ्या घरातला आवाज येतोय. सुमित काय मुलांना काय अजिबात डिसिप्लिन नाही. तर संख्यांची बेरीज 402 येते. आपला आवाज सगळ्यांनी म्यूट करा. प्रताप अनम्यूट आहे अजून. प्रताप, ओके, प्रतापनं अनम्यूट केला. आता अजून कोण आहे बघूया. सगळ्यांनी म्यूट राहा म्हणजे आपल्या घरातील आवाज येणार नाही सर्वांना. ओके, फक्त बोलायच्या वेळेस अनम्यूट व्हा. चालेल. हा, किती म्हणला ते 8 संख्यांची बेरीज झाली रे? 402. 402. आणि 9वी संख्या आपण काय मानूया? x मानूया. आणि एकूण प्राप्तांक किती आहेत? 9. 9. आता याचा छेद दिला नाही म्हणजे 1 आहे. तिरकस गुणाकार केला 402 अधिक x ला 1 न गुणले की 402 अधिक x राहिलं. आता 48 गुणिले 9 करूया. 9 8 72, चला 7. 9 चौक 36 आणि 7 432 वजा 402 किती येणार आहे? 30. 30. म्हणजे जी 9वी संख्या पर्याय आहे ती काय क्रमांक असणार 4. आहे? 30 असणार आहे. आता एवढी सोपी नाही बरं का, ह्यापेक्षा थोडं अवघड विचारली जातात. मध्य, त्याला आपण इंग्रजीमध्ये मेन म्हणतो. ओके, आता आपण आलेख बघूया. आलेखांचा अनेक जे प्रकार आहेत त्यातील पहिला आहे तो साधा स्तंभालेखाचे बघूया. आता बघा, खालील उपविभाजन स्तंभालेखात म्हणजे हा थोडक्यात जोड स्तंभालेख आहे, बरोबर का रे? नाही, विभाजित स्तंभालेख आहे. विभाजित स्तंभालेख सब डिवायडेड बार ग्राफ आहे. एका वाणिज्य महाविद्यालयाचा 3 वर्षाचा बीकॉमचा निकाल दाखवला आहे असे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता सगळ्यात तळाला काय आहे? कोरा स्पेस आहे बघा, कोरा. आणि सूची बघा, कोऱ्या स्पेस मध्ये प्रथम श्रेणी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. त्यानंतर
अशी जी खूण आहे खालून 2 नंबरला आहे ना, हो का ही हो सर. द्वितीय श्रेणी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. त्यानंतर तृतीय श्रेणी प्राप्त केलेले विद्यार्थी इथं आहेत बघा. आता तिसऱ्यात मला ते द्यायचं दाखवायचं राहिले का रे इथं, अशा रंगवायचे राहिले त्या नमुन्यामध्ये. आणि अनुत्तीर्ण विद्यार्थी आहेत ते सगळ्यात वर आहेत. बरं आपण चेक करूया आता उत्तर याची. आता 20 म्हणजे वाय अक्षावरचं जे प्रमाण आहे ते 1 सेंटीमीटर वर 20 विद्यार्थी असं घेतलेलं आहे. आणि एक्स अक्षावर वर्ष दाखवलेलं आहे 2003, 2004 आणि 2005 याप्रमाणे. आता पहिला प्रश्न काय आहे, 2003 साली किती टक्के विद्यार्थी बीकॉम उत्तीर्ण झाले. आता उत्तीर्ण उत्तीर्ण म्हणजे काय रे, हे 3 येणार ना, प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी प्राप्त केलेले जे विद्यार्थी आहेत ते सगळं पास आहेत. म्हणजे अनुत्तीर्ण विद्यार्थी म्हणजे टोकाचा जो रंगवलेला भाग आहे तेवढा एकूण मधून मायनस करायचं. आता 2003 म्हणजे कुठलं, हा हे 1 पहिलं. नंबरचा पहिला स्तंभ. आता बघा इथं त्यांनी हे पण दाखवलेलं आहे, इथून डावीकडे असं दाखवलं म्हणजे 100. म्हणजे खालचे जे आहेत ते प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी प्राप्त केलेले विद्यार्थी, म्हणजे हे सगळं पास विद्यार्थी आहेत. पण हे टक्केवारीत विचारलंय तुम्हाला. त्यामुळे बघा मला सांगा एकूण विद्यार्थी किती दिले तरी, एकूण विद्यार्थी 200. इथून असं आडवी गेले, थोडं वर गेले, किती धरूया आपण, 120 धरूया. ते खाली चिकटवायला पाहिजे होतं. एकूण विद्यार्थी 120 आहेत आणि 120 पैकी 100 विद्यार्थी काय आहेत, प्रथम, पास आहेत. द्वितीय आणि तृतीय श्रेणी म्हणजे पास आहेत. मग आता मी लिहितो बघा, 120 मधील 100 100. पास म्हणजे हा 120 मध्ये 100, तर 100 मध्ये किती पास, तर 100 मध्ये एक्स पास. वर एकूण विद्यार्थी, खाली पास विद्यार्थी. ओके. आता इथं सोडवूया, ह्या शून्याला हा शून्य गेला, तिरकस गुणाकार केला तर 12x होणार आणि 100 गुणिले 10,000 केलं तर किती येणार, 1000. 1000 भागिले 12 करूया, 12 8 96, 4 0 40, 12 त्रिक 36. काय चुकतंय का रे, बघा पण एकदा चेक कर. सर विद्यार्थ्यांची संख्या 125 आहे. 120 च्या वर आहे का, तेच हो. स्पष्ट दिसत नाही मला, पण तसं वाटतंय. हो सर, 125 आहे. 120 आहे. 125 आपण घेऊया. एकशे 125 विद्यार्थी आहेत आणि त्यातलं पास किती आहेत, 100. इथं 100. सिम्प्लिफाय केलं, 25 चोक 100, 25 5 100, म्हणजे 5x बरोबर किती आलं, 100 गुणिले 4 400. 400. 400 भागिले 5 करू, 5 8 40 आणि शून्याला 0. म्हणजे 100 80 विद्यार्थी पास आहेत. म्हणजे किती टक्के विद्यार्थी पास आहेत, 80%. 80% विद्यार्थी बीकॉम परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. आता दुसरा प्रश्न पहा, सन 2004 म्हणजे हे मधला स्तंभ, किती टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. आता प्रथम श्रेणीसाठी सगळ्यात खालचा बघा
मोकळा भाग आहे प्रथम श्रेणीमध्ये. आता तो भागातून आपण जर डावीकडे गेलो तर साधारणतः 25. हा 25 बरोबर आहे 25. आणि एकूण विद्यार्थी किती आहेत? 150. हा एक बरोबर आहे. इथून असं आलं 150. म्हणजे 150 पैकी किती विद्यार्थी पास आहेत प्रथम 25. श्रेणीमध्ये? 25. 25. म्हणजे 150 ला 25 तर 100ला किती? मग 100ला आपण x मानूया. मग 25 एके 25, 25 8 200 म्हणजे 8x बरोबर 100 येते. मग x बरोबर 100 भागिले 8 करूया. 8 एके 8 किंवा 100 भागिले 8 करूया. काय झालं? 25 150 पाहिजे. हा बरोबर आहे. नकळत अशा चुका होत्यात. 25 सग 150 पाहिजे. हा आणि मग इथे 6x येणार बरोबर. 6x बरोबर 100. x बरोबर 100 भागिले 6. आता अगोदर पूर्ण संख्या काढूया. 6 एके 6, 4 0 40, 6 6 36. राहिले 4. आता 4 वर लिहितो आणि छेद तसंच. म्हणजे 16.4/6. पण इथं सिम्प्लिफाय केलं 2 दुनी 4 आणि पुढे 2 3 6. किती टक्के येते? 16.2/3. 3. पर्याय क्रमांक 2. हा पर्याय क्रमांक 2. 2. आता तिसरा, सन 2005 ची त्या महाविद्यालयाची बीकॉम ची विद्यार्थी संख्या ही सन 2004 च्या विद्यार्थी संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त आहे? आता 5 ची संख्या काढा अगोदर. 5 65. एकूण संख्या 60. एकूण संख्या 200. एकूण संख्या 200. 200. आणि 2004 ची प्रथम उत्तीर्ण. सर 2004 ची 150. 150. 140 आणि 160 मध्ये 150. 150. काय विचारलेलं आहे? 2005 ची त्या महाविद्यालयाची बीकॉम ची विद्यार्थी संख्या ही 2004 च्या विद्यार्थी संख्यापेक्षा शेकडा कितीने जास्त आहे? आता या ठिकाणी जर वजाबाकी केली तर काय तरी वजाबाकी 50. 50. म्हणजे 2050 ची 50 न जास्त आहे. 2005 ची विद्यार्थी संख्या 50 न जास्त आहे. म्हणजे कसं करता येईल आपल्याला? शेकडेवारीमध्ये उत्तर काढायचं आहे. म्हणजे साधारणतः 200 ला किती आहे? 150. 200 ला 150. तर 100ला किती? मग 50 त्रिक आणि 50 चौक. मग 4x बरोबर काय येणार? 300. 300 भागिले 4 केलं 4 सक 24, 4 7 28, 4 पंचे 20. म्हणजे 100ला किती येतंय? 75. 75. म्हणजे 25% कमी आलं. 100ला 75 म्हणजे 25% काय आहे? बरोबर का? कमी आहे सर. पर्याय क्रमांक 3. हा 25%. काय म्हटला? पर्याय क्रमांक 3. 3 कसं काय? तिसरं चाललंय का? 25%. हा नाही, मी चौथ्याचा पर्याय सांगितला. पर्याय क्रमांक 1. म्हणजे 100ला 75 ना, म्हणजे 25% कमी झालं. आता प्रश्न क्रमांक 4. सन 2005 साली
हे गणित सांगा ना डबल. कोणतं? तिसरं. तिसरं. 2005 या वर्षामध्ये बघा एकूण विद्यार्थी संख्या किती आहे, इथून असं आडवं गेलं की लक्षात येईल 200. 2005 ला किती संख्या आहे? 200. आणि त्यानंतर विचारलंय 2004. आता 2004 ला किती आहे ते इथं 150. बघायचं. आडवं आल्यानंतर 100 आणि 140 आणि 160च्या मध्ये आहे 150. सर तिसऱ्याचं आता उत्तर पर्याय क्रमांक 3 येत आहे. 3 येते का? हा. बर, बघूया आपण डबल चेक करूया. सन 2005 ची त्या महाविद्यालयाची बीकॉम ची विद्यार्थी संख्या ही सन 2004 च्या विद्यार्थी संख्येपेक्षा शेकडो कितीनं जास्त आहे. म्हणजे 150 ला 200 तर 100 ला किती असं काढूया आपण. 100 ला मग x मानूया. तिरकस गुणाकार करून सोडवूया. 150 गुणिले x पहिला तिरकस गुणाकार 150 गुणिले x आणि दुसरा 100 गुणिले 200. 200 वर अजून 2 शून्य म्हणजे 20,000 झालं. 20,000 आणि हे 150 कडे आल्यावर बाकी जा. आता या शून्याला हा शून्य गेला. 15 ने भाग घालूया. 15 एके 15 पाचाव 0 50 15 त्रिक 45 पाचाव 0 50 पुन्हा 15 त्रिक 45 राहिले किती 5. आता काय करूया, ह्या 5 अंशात घेऊया आणि छेदामध्ये 15 घेऊया. म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकात जर काढलं तर 133.5/15 इथं 5 एके 5 आणि खाली 5 त्रिक 15 म्हणजे 100 पेक्षा एवढ्यानं म्हणजे समजा साधारणतः 100 विद्यार्थी संख्या 2004 ला धरली तर 2005 ला एवढी झाली. मग आता यांची वजाबाकी जर केली तर 133 मधून 100 वजा केल्यावर 33 येणार आणि वरचं 1 किती येणार 3. बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3च येते. मग अशा आमचं आपलं सांगताना तर 5 साली शेकडा किती विद्यार्थी बीकॉम अनुत्तीर्ण झाले आहेत? सन 2005 साली शेकडा किती विद्यार्थी बीकॉम अनुत्तीर्ण झालेले आहेत? सर 20 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. एकूण किती आहेत मला सांगा? 200. 200. एकूण 200 आहेत. हा 25 विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. आता अनुत्तीर्ण जे आहेत तो सगळ्यात वरचा टोकाचा भाग आहे बघा 2005 मध्ये. मग आता इथं बघा मला वाटते 150 च्या वर 3 खूण आहेत. एका खुणाची किंमत 5 विद्यार्थी असं घेऊया आपण, कारण 3 वर भाग आहेत ना 150च्या. बरोबर का? म्हणजे साधारणतः मला वाटतं 155 असेल. नाही 100 काय छोटं अक्षर असलं ओळख नाही. 160 च्या वर 3 आहेत म्हणजे 175 येणार आणि 175 वर 200. 200 तून 175 वजा केल्यावर 25 येते. 155 येणार ना? 5 ला कमी आहे म्हटल्यावर 155 येणार. 160 वजा 5. नाही रे, नाही हे सर. किती? हे 160 आहे. 180 वजा 5. 180 वजा 5 ते ओळखत नाही व्यवस्थित. 175 येणार.
म्हणजे 100 मधील 25 विद्यार्थी अनुत्तीर्ण, 200 मधील 25 विद्यार्थी अनुत्तीर्ण. तर तुम्हाला शेकडा विचारलंय, मग 100ला किती? मग हे जर तिरकस गुणाकार केला, 25 एके 25 आणि जर 25 8 200, म्हणजे 8x बरोबर 100. आणि मग 100 भागिले जर 8 केलं तर बघा, 8 एके 8, 8 दोन्ही 16, 8 पंचे 40, 12.5% म्हणजे 25च्या निम्म. 12.5% विद्यार्थी अनुत्तीर्ण, म्हणजे पर्याय क्रमांक किती? 1. एक. काय झालं इथं आकृती थोडी लहान दिसते, त्यामुळं मला व्यवस्थित स्पष्ट ओळखत नाही. आता 5वा प्रश्न बघा, त्या महाविद्यालयाचे तिन्ही वर्षात एकत्रितरित्या किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? आता एकूण विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी असं काढूया. आता एकूण विद्यार्थी काढा रे अगोदर. 2003 मध्ये एकूण विद्यार्थी किती होतं म्हटला? 125. 125. 2004 चे एकूण विद्यार्थी बघा, 150. 150. सगळे 475 विद्यार्थी आहेत. आणि 2005 चे एकूण विद्यार्थी 200. 200. आता यांची बेरीज करूया. 475. हा, एकूण विद्यार्थी 475. आता उत्तीर्ण विद्यार्थी आपण काढूया. उत्तीर्ण म्हणजे अनुत्तीर्ण कुठं आहेत? सगळ्यात वर, म्हणजे एवढाच भाग काढूया. सांगा इथे किती आहे उत्तीर्ण? 100. 100. 2004 ला उत्तीर्ण किती आहेत बघा? 405. 120. 130. 125 येणार ना? 125. सर 125. 2 वर आहेत ना रे? नाही सर, एकच वर आहे. हो सर. 130 येणार. अरे दुसऱ्या स्तंभापासून 130 आहे सर. 130 येते. आता तिसऱ्यात बघा, पण त्याच्यावर येते ना? 175. 175. हा, हे वर येणार 155. आता यांची बेरीज करूया. 5 7 3 10 1 4, म्हणजे एकूण तिन्ही वर्षामधील विद्यार्थी आहेत 475. त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थी किती आहेत? 405. 5. मग 100ला किती? आपल्याला टक्केवारी विचारलेली आहे. मग मी लिहितो 475 एकूण विद्यार्थी, त्यातील 405 पास विद्यार्थी, उत्तीर्ण विद्यार्थी. एकूण विद्यार्थी 100 असतील तर पास विद्यार्थी आपण x मानूया. सोडवा हे आता आणि x ची किंमत काढू. आता तो भाग जाते बघा 5 न. 5 48, 5 1 5, 5 9 45, 5 5 25. तिरकस गुणाकार केला तर x बरोबर 81 वर 2 शून्य आणि भागिले 5. पुन्हा 5 न घालूया भाग. 5 1 5, 5 36, 5 2 10, 0 0 आणि 5 1 5, 5 9 45. आता 19 चा पाडा. 19 8 किती रे? 152. बरोबर आहे, 152. हा सर, 152. 8. आता 162 मधून 152 वजा करा. 10. त्यावर 0 100. 100 म्हणजे 19 5 19 95. 95. राहिले किती? 5. ते वर लिहितो आणि 19 खाली लिहितो.
म्हणजे उत्तर किती येते 85. पण असा पर्याय आहे का कुठं? सर 85चा पर्यायच नाही. मग आपली एकूण विद्यार्थी संख्या किंवा उत्तीर्ण लिहिताना काय चूक झाली का मग? सर त्यांचं चुकलं असेल. बरं असू द्या, तुमच्या लक्षात आले एकंदरीत. अशा पद्धतीने सोडवा. नेक्स्ट घेऊया सर वेळ नंतर. 475 कुठून हा 475 कुठून काढलं? अरे एकूण विद्यार्थी संख्या काढली होती आपण 2003, 2004, 2005 ची एकूण विद्यार्थी संख्या. आणि त्यानंतर एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी संख्या काढली होती. उत्तीर्ण काढली होती. आणि त्या दोघाचा भागाकार बरोबर 100 भागिले x. बरं असू द्या, ते प्रिंटिंग मध्ये मिस्टेक वगैरे झाली असेल. आता शेवटचं घ्या. कोणत्या वर्षी महाविद्यालयाचा सर्वात चांगला निकाल लागला? 2005. 2005. 2003, 2004 का 2005? 2005. नुसत्या2005. उंचीवर बरं का, उंचीवर 2004. जायचं नाही. सर 2004. 2003 चा किती लागला होता? 2003 चा 125. 125 पैकी 100 उत्तीर्ण. एकूण किती होती? 125 हम्म. पैकी उत्तीर्ण किती होती? 100. 100. आणि आपण पुढे काय काढलं होतं? 100ला 145. x. 25 चोक 100, 25 5 125. म्हणजे 5x बरोबर किती आलं आपलं? कोकरे म्यूट कर आवाज. x बरोबर 548. मला वाटते 80% निकाल. म्हणजे 2003 साली किती टक्के निकाल लागला होता? 80%. आपण 2004 चा निकाल काढू. सांगा एकूण विद्यार्थी किती आहेत? 50. 150. 150 पैकी उत्तीर्ण किती आहेत? 145. 130. 130 सर. हा 130 पास आहेत. मग आपल्याला काढायची 100ला. समजा x आपण y वापरूया. ह्या शून्याला हे शून्य घालवलं तर 15y बरोबर 1300. y बरोबर 1300 भागिले 15 करूया. 15 × 90, 15 × 7 105, 15 × 8 120, 8 120. 10 राहिले तेव्हा घेतले 0. 100. 100 आहे का 15 पाड्यात? 15 6 90. आता साधारण ह्याचा निकाल बघ किती आहे? 86.6 येते. आता त्यानंतर कितीचा निकाल बघूया आपण? 2004. 4 झाले की 5 आता. 5 मध्ये एकूण विद्यार्थी आहे 200 200. पैकी 5 आहेत 175. 175. आणि पुढं काय? 100 आणि खाली झेडलेलं आहे. 25 7 25 8 म्हणजे 8 झेड बरोबर 100 गुणिले 7 7 झेड बरोबर 700 भागिले 8 करूया. 8 8 64. 6 वर 0 7. 60 म्हणजे 8 7 56. 8 5 40. म्हणजे इथला निकाल किती लागला? 87.5. जास्त निकाल कुठल्या वर्षी लागला? 2005. 2005. 2005. विभाज्य स्तंभ पहिला.
आता काय करूया एक या आलेखाला काय म्हणायचं वर्तुळात आलेख असतो त्याला वृत्तालेख. चालेल. हा आता वृत्तालेखाचे एक उदाहरण बघूया. खालील वर्तुळालेखात 4 कोर्सेस मध्ये शिकणाऱ्या 1800 विद्यार्थ्यांची टक्केवारी दिलेली आहे. तसेच सोबतच्या सारणीत प्रत्येक कोर्समध्ये शिकणाऱ्या मुला मुलींचं प्रमाण दिलेलं आहे. निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता 35% इंजिनिअरिंगला मुलं आहेत, 30% मेडिकलला आहेत, 20% मॅनेजमेंट कोर्सला आहेत आणि फार्मसीला 15% विद्यार्थी आहेत. असे सगळ्यांची बेरीज जर केली तर ती 100% होते. आता इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुलांच्या व मुलींच्या संख्येत कितीचा फरक आहे? आपण असं करूया, अगोदर इंजिनिअरिंगची मुलं काढूया अगोदर. आता मला सांगा 100ला किती टक्के विद्यार्थी आहेत रे इंजिनिअरिंगला? 35. तर 360 घ्यायचं ना. म्हणजे वर 1 आणि खाली त्यापैकी. तर नाही तर 360 घेणार ना. अरे केंद्रीय कोणाचं माप दिलंय की आपण 360 घेतो, इथं टक्केवारी दिली ना, त्यामुळे ते 360 नाही घ्यायचं. इथं टक्केवारी आहे म्हणजे 100 पैकी 35. तर एकूण विद्यार्थी किती आहेत? 1800. हो इथं 1800. आणि इंजिनिअरिंगची मुलं आहेत ते आपण X धरूया. कळलं का? वर 100 खाली 35. 100ला 35% म्हणून. तर 1800ला किती? आता इथं जर सिम्प्लिफाय केलं 5 7 35 आणि 5 दुनी 10 आणि 0ला 0 म्हणजे 20x बरोबर किती आलं? 2 0 18 7 करूया. 7 8 56 चला 5 7 1 7 आणि 5 12. आता 12,700 भागिले 20 जर केलं, अगोदर एका शून्याला हा शून्य घालवला. 1260 भागिले 2 करू. बेसक 12 बेत्रिक 6 आणि शून्याला 0. 630 आलं. ही काय आलं रे 630? इंजिनिअरिंग करणारे एकूण मुलं मुली. इंजिनियर करणारी एकूण मुलं मुली. आता इथं काय विचारलंय? मुलांच्या व मुलींच्या संख्येत कितीचा फरक आहे? आता आपण असं करूया, याच्यामध्ये मुलांची आणि मुलींची संख्या काढूया. म्हणजे काय करायचं? मुलांची संख्या 5च्या पटीत म्हणल्यावर 5x मानूया आणि मुलींची संख्या 4च्या पटीत म्हणजे 4x. आणि 5x आणि 4x ची बेरीज जर केली तर 630 येणार आहे का नाही? मग 5 आणि 4 9x बरोबर 630 येणार. मग x बरोबर 630 भागिले 9. 9 7 आणि 0 म्हणजे 70 आलं. आता मग मुलांची आणि मुलींची संख्या काढूया. सांग आता. बॉयज लिहितो. बॉयज इंजिनिअरिंगची बॉयज किती आहेत? 5x म्हणजे 5 गुणिले 70 करूया. किती आलं? 350. 350. गर्ल म्हणू. गर्ल म्हणजे मुली आहेत 4च्या पटीत. 4 गुणिले 70 280. 280. यांचा फरक करा. 70. 70 म्हणजे पर्याय क्रमांक 4. बरोबर ना? हो सर. हा ओके. आता त्यानंतर मेडिकल व फार्मसी शिकणाऱ्या मुलींची एकूण संख्या किती? मेडिकल आणि फार्मसी म्हणजे हे. अगोदर आपण एकूण काढलं पाहिजे. आता मेडिकलला M म्हणतो मी. आता सांगा 100ला किती टक्के मेडिकल मध्ये आहेत विद्यार्थी? 30%. 30. बरोबर आहे. आणि एकूण विद्यार्थी 1800. 1800ला किती? आपण x मानलं समजा. आता हा शून्य आणि हा शून्य घालवला आपण. 10 गुणिले x 10x आणि 1800 गुणिले 3 केलं 18 त्रिक 54 आणि वर 2 0
मग आता दोन्हीकडचा 1 घालवले की 540 आलं. 540 काय आलं रे? मुला मुलींची संख्या एकूण. मेडिकल करणाऱ्या मुला-मुलींची संख्या. मुलींची संख्या. आता एक तोंडी सुद्धा आपण करू शकतो. मेडिकल मध्ये बघा 3:2 प्रमाण आहे, म्हणजे 3 आणि 2 ची बेरीज करा 5. 5. आणि मग 540 ला 5 न भागा. 5 एके 0, 108 येते. आणि 108 आता मुली 2च्या पटीत आहेत, म्हणजे 108 चे दुप्पट करा. 216. 216. 216. म्हणजे मेडिकलच्या मुली आल्या 216. हे कळलं का कसं केलं? तोंडीच करायचं, कारण असं लिहायचं म्हटल्यावर आपल्याला एका मिनिटात गणित सुटत नाही. आता कोणाचं काढायचं आहे? मेडिकलचं झालं आणि आता फार्मसी. फार्मसीचं कसं येणार? 100ला 15 तर 1800ला किती? 5 त्रिक 15. नाहीतर असं करू नको, डायरेक्ट आपण दोन्हीकडचं 0 घालवून टाकूया. या अंशातलं 2 0 आणि छेदातलं 2 0 गेलं. y बरोबर 18 गुणिले 15 करा. 15 8 120. चला 12. 270. हा 270. म्हणजे फार्मसीची एकूण मुलं आली 270. आता प्रमाण बघा, फार्मसीला 4 आसपास, म्हणजे 4 आणि 5 किती? 9. याला 9 न भागलं, 30. याला 9 न भागलं तर किती येतंय? 30. आता 30 गुणिले 5 किती करायचं? 4 5. 5च्या पटीत मुली, म्हणजे गुणिले 5 150. 150 मुली आहेत. मग आता मगाशी मेडिकल मध्ये आपण किती मुली काढल्या होत्या? 216. 216. आणि फार्मसीला 150. दोघांची बेरीज करा. 216 आणि 366. पर्याय क्रमांक 2. हा 366 म्हणजे पर्याय क्रमांक 2 येते. हा प्रश्न तिसरा. सर, फार्मसी हा मेडिकल मधील मुलींची संख्या किती आली होती? आता पुसून 216. टाकलं. सर हा 216 होती. 216. अधिक तर तुम्ही 150 का? 270. हा 270 लिहिलं होतं. वर ब्रॅकेट मध्ये लिहिते गोलामध्ये. नाही सर, तुम्ही खाली एक करून काढलेलं ना, तिथे 170 लिहिलते तुम्ही. 270. ते फार्मसीचं होतं. 270 ती फार्मसीच्या एकूण मुला मुलींची संख्या होती. बरं असू द्या, ते झालं. आता शेवटचा प्रश्न बघा. फार्मसीपेक्षा मॅनेजमेंट मध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्या कितीने जास्त आहे? आता फार्मसीला मी पी लिहितो. फार्मसी मध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत बघूया. आता फार्मसी म्हणजे हे 270 होती सर. 15 तर 1800ला तर 270 आहे ती. या 2 शून्याला हे 2 शून्य घालवलं. 15 गुणिले 8ला 15 8 120. चला 12 15 1 15 आणि 12 270 बरोबर आहे. आता फार्मसीला एकूण विद्यार्थी आहे 270. आपल्याला मुलांची संख्या विचारली, म्हणजे त्यात मुलं आणि म्हणजे बॉय आणि गर्ल एकत्र येणार का फक्त बॉयज येणार आहे? फक्त मुलं येणार. तर फक्त मुलांची नाही ना सांगितली, मग आपण सर्वांची धरूया. बरं बघूया आपण उत्तर काय ते. मुलांची सांगितली या. मुलांची शिकणार बरं आपण मुलं काढू याला. फार्मसी मध्ये 4 आसपास प्रमाण आहे, म्हणजे 4च्या पटीत मुलं आहेत. मग 4 आणि 5 ची बेरीज 9 ना. मग ह्याला 9 न भागलं तर x ची किंमत किती येते? 30. आता 30 मध्ये बॉयज काढूया आपण. बॉयज 30 गुणिले किती? 4च्या पटीत बॉयज 120. 120 बॉयज झालं. आता हे झालं फार्मसी. आता मॅनेजमेंट बघूया.
मॅनेजमेंटला 20%, म्हणजे 100ला 20, तर 1800ला किती? आता या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं. 18 गुणिले 20, 18 दुनी 36 आणि त्याच्यावर एक 0, 360 आलं. आता त्यांची बेरीज करा मॅनेजमेंट मध्ये. 7 आणि 5 ची बेरीज किती? 12. त्याने ह्याला 12 त्रिक 36, 0 0, 30 आला. आता 30 मध्ये बॉयज विचारलंय, समजा बॉयज किती आहेत? 7च्या पटीत, म्हणजे गुणिले 7 केलं किती आलं मग? 350. 7 त्रिक 21, 210 आलं. 210. 210 मुलं आली. आपल्याला विचारलंय काय? वजाबाकी. 210 वजा 120 करा. 80. 90. 90. पर्याय क्रमांक 90. पर्याय क्रमांक 1. थोडा वेळ जातोय बघ. आज जोड स्तंभालेख एक संपवायचं होतं, पण आता जोड स्तंभालेखाचं उदाहरण आपलं स्तंभालेखाचं होतं. तुम्ही सराव करा घरी, वेळ झालेला आहे. आज आपण मध्य जो लेख, विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख असतो. शतमान मध्ये काय रे? समान उंचीचे स्तंभ असतात. प्रत्येक 100 स्तंभालेख आहे. या सगळ्यांचं प्रॅक्टिस करा, कारण तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे किती टक्के भारांश आहे? 60% भारांश आहे बघा या सांख्यिकी या घटकाला. चालेल, बस करूया. तुम्ही आज सराव करा या गणिताचा जास्तीत जास्त. ओके, बाय.